निवृत्ती ज्ञानदेव अचानक नामदेवाच्या घरी आले. नामदेवाला खूपच आनंद झाला. नामदेवाचं सारं घरच भक्तिरसात डुंबणारं होतं. आई, बायको, दोन्ही मुलं आणि घरकाम करणारी दासीजणी सारेच भागवत. गूळ पाणी झालं आणि मग ज्ञानदेवानं म्हटलं, नामदेवा, एक काम मनात योजून आलो होतो. बोला, नामदेवानं म्हटलं. मनात आहे तीर्थयात्रेला जावं, प्रभास, कुरुक्षेत्र, काशी, प्रयाग करावं. छान आहे, अवश्य जा. तसं नाही, अवश्य जा काय, अवश्य जाऊया असं म्हण. म्हणजे म्हणजे काही नाही, आमच्याबरोबर तूही यायचं. मी मी तीर्थयात्रेला? छे, माझी सारी तीर्थ इथंच पांडुरंगाच्या पायाशी. मी नाही यायचा. असं कसं? आम्हाला तू हवा आहे. छे छे, मी देवाला सोडून एक दिवसही राहू शकत नाही. मला विरह सहन होऊ शकणार नाही. अरे, विरह कसला? देवाला कधी विरह होतो की काय? होतो, मला होतो. मी जर देवाला भेटलो नाही तर मला करमत नाही. तीर्थयात्रेला जायचं म्हणजे 2-3 वर्षे जातील. तोपर्यंत मी काय देव भेटी वाचून राहू? मला ते शक्य नाही ज्ञानदेवा. नामदेवा, मी पुन्हा सांगतो, मला तू हवा आहेस. माझ्या मनात एक योजना आहे. अरे, महाराष्ट्रातली ही भक्तिध्वजा भारतभर फडकली पाहिजे. कलिकाळ येतो आहे. जनसामान्यांची नौका वावटळात सापडेल अशी भीती वाटत आहे. अशा वेळी सर्वांना या धर्मध्वजाखाली आणायला हवं आहे. कृष्णानं गोवर्धन उचलला, आपण फक्त धर्मध्वजा उचलायची आहे. गोवर्धनाखाली सारे सुरक्षित राहिले, आपल्या धर्मध्वजाखाली तसेच लोक सुरक्षित राहतील. नाहीतर सारी वाताहत होईल बघ. मला ते काही सांगू नकोस ज्ञानदेवा. मी एकच धर्म जाणतो, भगवंताचं नामस्मरण. आणि बाकी मला काही कळत नाही. बाकी काही करावं असं मला वाटतही नाही. एकच धर्म, एकच कर्म. तेव्हा तीर्थयात्रा मला मान्य नाही. पांडुरंगाच्या पाया वाचून मी अन्य तीर्थ जाणत नाही. ज्ञानदेवानं मग पुढचं बोलणं सोडून दिलं. दोघेही परतले. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाला, तुझ्या ध्यानात आलं का नामदेव असं का म्हणतो ते? ज्ञानदेव म्हणाला, त्याची भक्ती उत्कट आहे. देवाचं दर्शन आणि स्मरण यात तो पुरा रमला आहे. यावर निवृत्तीनाथ हसला आणि म्हणाला, तसं नाही ज्ञानदेव, नामदेव अजून फार कच्चा आहे. हे त्याचं खरं कारण. निवृत्तीनाथांचा शेरा ऐकून ज्ञानदेव विचारात मग्न झाला. नंतर नामदेव मंदिरात आला. त्यानं गाभाऱ्यात पाऊल टाकलं. नामदेवाचं पाऊल गाभाऱ्यात पडताच मूर्ती विरल होत नाहीशी झाली आणि विरलता सदन होत एक चैतन्य मूर्ती साकार झाली. हसू लागली, बोलू, हलू लागली. नामदेव रडत होता. रडता रडता त्यानं देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हटलं, देवा, तू सांग, खरं खरं सांग की मी कच्चं मडकं आहे का? देव म्हणाले, अरे, झालं काय? नामदेव म्हणाला, आज की नाही सगळे जमले होते. ज्ञानदेव, निवृत्ती, गोरोबा, परसा, आणखी कोण तरी. गोरोबांनी लावला होता आवा. आव्यातून एक एक मडकं ते काढत होते. त्यांच्या हातातलं धोपाटणं मडक्यावर आपटत होते. तशी निवृत्ती हसला आणि म्हणाला, गोरोबा, काय चाललंय? गोरोबा म्हणाला, मडकी कच्ची का पक्की ते पाहतो आहे. तो म्हणाला, मडकं कच्चं की पक्कं हे कळलं का तुम्हाला? गोरोबा म्हणाला, हो तर. त्यानंतर ज्ञानदेव म्हणाला, मग बघा बरं ही सारी मडकी. आणि देवा, गोरोबांनी धोपाटणं एकेकाच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. निवृत्ती, ज्ञानदेव हसत होते. गोरोबा म्हणत होता, हा, हे मडकं पक्कं आहे. हे पक्कं. माझ्या मनात आलं, हा काय पोरकटपणा. म्हणून मी म्हटलं, हे काय चालवलंय? मला नको मारूस. तर सारे मोठ्याने हसले आणि एकदम ओरडले, अरे, हे कच्चं मडकं आहे, कच्चं मडकं. देवा, तू सांग, मी कच्चं मडकं आहे का? देवही हसला आणि म्हणाला, संत मंडळींनी निर्णय दिला आहे तो खराच आहे. नामदेवा, तू कच्चंच मडकं आहेस. हे ऐकलं मात्र नामदेव ओक्साबोक्शी रडू लागला. तू पण मला कच्चं मडकं म्हणतोस? पण का? मी कच्चं मडकं का? नामदेवा, रडून काय उपयोग? तू विचार करायला हवा आहे.
तू रडतोस म्हणून का तुला कच्चं मडकं म्हणायचं? संत तुला कच्चं मडकं म्हणतात कारण तुला गुरु नाही. तू गुरु कर. नामदेव रडता रडता हसायला लागला. डोळ्यात पाणी आणि तोंडावर हसू. असं गमतीशीर दृश्य होतं. म्हणाला, देवा, तू पण माझी थट्टा करतोस? गुरु नाही म्हणून मी कच्चं मडकं ठरतो का? मला गुरु हवाच कशाला? गुरु आणखी विशेष काय करील? गुरुला शरण जायचं ते तुझं दर्शन व्हावं म्हणून. ते तर मला होतच आहे की. मी प्रत्यक्ष तुझ्याशी बोलतो, तुला पाहतो. आता गुरु विशेष काय करील? आणि नसला म्हणून बिघडलं कुठं? देवानं म्हटलं, ते तुला नाही कळायचं. तू आपला गुरु कर म्हणजे झालं. ठीक आहे, तू म्हणतोस तर करीन. सांग कुणाला करू? असं कर, नदी किनारी शिवमंदिर आहे ना, तिथं जा. कुणीतरी असेल, कुणी का असेना, त्यांना गुरु कर म्हणजे झालं. आत्ता जाऊ? जा की. नामदेवानं ठरवलं कुणाला तरी गुरु करायचं. तो देवानं सांगितलं त्या शिवमंदिराकडे निघाला. दुपारची वेळ. ऊन मी म्हणत होतं. या इकडं नदी किनारी चिटपाखरू नव्हतं. तरी नामदेव तिकडं निघाला होता. कुणी भेटतोय का ते पाहायला. शिवमंदिराजवळ आला. बाहेरच्या पायरीवर बसला. त्यानं डोकीवरची पगडी काढली आणि उपरण्यानं डोक्यावरचा घाम पुसला. तोंड पुसलं. मनाशीच पुटपुटला काहीतरीच देवाचं सांगणं. म्हणे गुरु कर. हवा कशाला गुरु आणि बिरू? ठीक आहे, कर म्हणतोय तर करतो. पण इथं आहेच कोण? कुणाला गुरु करायचं? एखादा गुरु सुद्धा नाही गुरु करायला. असं म्हणून तो मनाशीच हसला. तेवढ्यात त्याला गाभाऱ्यात घोरण्याचा आवाज आला. कुणीतरी दुपारच्या वेळी ताणून दिली आहे वाटतं. गाभाऱ्यात चांगलं थंड असतं. नामदेवानं पागोटं डोक्यावर ठेवलं. उठला. आत गेला. गाभाऱ्याच्या दगडी दरवाजावर दोन्ही हात टेकून त्यानं आत डोकावून पाहिलं. अंधारात नीट दिसत नव्हतं, पण क्षणभरात दृष्टी स्थिरावली. गाभाऱ्याच्या नंदीदीपाच्या मंद प्रकाशात दिसलं आणि नामदेवाला आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि रागही आला. कोण झोपलंय हे? कुणी म्हातारा आहे? हे असं झोपायचं? शिवपिंडीवर सरळ दोन्ही पाय ठेवले आहेत आणि टाळकं कोपऱ्यात घेतलं आहे. म्हातारबुवांना काही शुद्ध आहे की नाही? नामदेवानं हाक मारली. म्हातारबुवा, अहो म्हातारबुवा. काय बाळ? अरे, दुपारचं पडलंय जरा, पडू दे. जा खेळ पलीकडे. अरे म्हाताऱ्या, नीट झोप की. पण आधी देवळात झोपा काढतोय आणि शुद्धीवर आहेस का जरा? काय झालं बाळ? काय झालं? देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपताय राव आणि विचारताय होय मला काय झालं बाळ? नीट झोपा की. नीट म्हणजे कसं? हे ऐकून नामदेव संतापला. नीट म्हणजे कसं? देवाच्या डोकीवरचं पाय काढा आधी. दुसरीकडे ठेवा. दुसरीकडं म्हणजे देव नाही तिथं. असं? मग पोरा, तूच असं कर ना. मी झालोय म्हातारा. पाय पण उचलत नाहीत मला. माझे पाय उचलून तूच दुसरीकडे ठेव म्हणजे झालं. नामदेव रागारागानं गाभाऱ्यात शिरला. त्यानं त्या म्हाताऱ्याच्या तांगड्या दोन्ही हातानं धरल्या, उचलल्या आणि जमिनीवर टेकवल्या. पण क्षणात काय आश्चर्य घडलं. त्या पायाखाली पिंड होतीच. नामदेवानं पुन्हा पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. पायांखाली पिंड दिसू लागली. नामदेवानं पुन्हा उचलले आणि दुसरीकडे आपटले. पाय ठेवताच जमिनीतून पिंड वर आली आणि पाय आपले पिंडीवरच आहेत असंच दिसू लागलं. आता मात्र नामदेव उमगला. म्हातारबुवा वाटतात तसे साधे नाहीत, कुणीतरी सत्पुरुष आहेत. नामदेवाने चटकन त्यांचे पाय धरले. म्हातारा उठून बसला. खो खो करून हसायला लागला आणि म्हणाला, वेड्या, देव नाही तिथं पाय ठेव म्हटलं. पण देव नाही अशी एक तरी जागा सापडेल का तुला या जन्मात? देव काय पिंडीत आहे आणि पिंडीच्या इकडं तिकडं देव नाही असं होतं का? नामदेवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आज कळलं, देव नाही अशी एकही जागा नाही. ते कळत नव्हतं म्हणून तू कच्चं मडकं होतास बरं. तुला वाटतं पांडुरंग पंढरपुरात आहे आणि त्या मंदिरातच आहे. पंढरपूर सोडलं तर देव कसा भेटेल? देवाचं दर्शन कसं होईल? जणू देव एकाच जागी आहे. बाकी जागा देवा वाचून रिते आहे. म्हणून देवाचा विरह होईल असं तुला वाटतं. वेड्या, कितीही धावलास तरी वरचं आकाश मस्तकावरच असायचं
अनंताला सोडता येतं का? अनंताचा विरह होतो का? आता नामदेवाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यानं खाली मान घातली आणि म्हटलं, हां, देवानंही मला कच्चं मडकं म्हटलं ते एवढ्यासाठीच तर. हे बघ नामदेवा, एक मुलगा आई 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 असा जप करायचा. त्याच आईचा दुसरा मुलगा आईचं काम करायचा. कोणता मुलगा मातृभक्त? नामदेव हसला आणि म्हणाला, कळलं मला. मी देवाचं कार्य करण्यासाठी तीर्थयात्रा करेन. ज्ञानदेवानं म्हटलं होतं, धर्मध्वजाखाली सर्व समाजास आणायला हवं आहे. मी देवाच्या विरह कल्पनेनं ते काम नाकारलं होतं. आता कळलं की देवाचा विरह होणं शक्यच नाही आणि धर्मकार्य हीच खरी भक्ती आहे, केवळ नामस्मरण नव्हे. भले भले, आता तू पक्क मडकं झालास. जा, देवाला भेट आणि ज्ञानदेवाला भेट. हो, पण गुरुदेव, मी आपला शिष्य झालो आहे. आमच्या गुरुदेवाचं नावही आम्हाला अजून ठाऊक नाही. मी कुणाचा शिष्य आहे? म्हातारा हसला आणि म्हणाला, मी विसोबा खेचर. पांडुरंगाच्या पाया पडायला नामदेव आला. पाठीशी निवृत्ती ज्ञानदेव उभे होते. देवा, या ज्ञानदेवाबरोबर तीर्थयात्रेला जातोय. तू बरोबर आहेसच. देवा, मला एक गंमत वाटते तुझी. इतके वर्ष माझ्याशी गप्पा मारत होतास, माझ्या कीर्तनाला नाचलास, माझ्या हातानं तुला भरवलं, पण एक दिवस तरी मला तुला आमकं कळत नाही. खरं ज्ञान असं आहे. तू समजतोस तसा मी नाही. खरं मी तसाच आहे. असं काही सांगायचं की नाही. मी मूर्ख आहेच, पण तू लबाड आहेस. इतकी वर्ष तुझ्या सहवासात मी काढली, पण तुझं खरं ज्ञान काही मला होऊ दिलं नाहीस. तुझं हे वागणं बरं नाही. बरं, पण ते जाऊ दे. आता मी कच्चं मडकं राहिलं नाही. आता हे तुला ध्यानात येईल. आता मला तुझा विरह होणं शक्यच नाही आणि मी पूर्वीसारखा रडायचा पण नाही. आता तुझ्यासाठी रडणं संपलं. आता तुझी हिंमत असेल तर तूच मला सोडून जा बघू. तुला ते शक्य नाही. अनंता, तू लपू शकत नाहीस. तू कुठं जाऊ येऊ शकत नाहीस. हे मी अनुभवलं. आता मी कुठंही हिंडलो तरी तू आहेसच बरोबर आकाशासारखा. तेव्हा मी रडत नाही. तुझा निरोप घेत नाही. निरोप घेणार कसा? तू जसा मला सोडून जाऊ शकत नाहीस, तसा मीही तुला सोडून जाणार नाही. तेव्हा विरह नाहीच. मी हेच ज्ञान सर्वांना वाटायला निघालो आहे. असं म्हणून नामदेवानं पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. सर्वांनी नामदेवाला मध्ये घेतलं आणि ही ईश्वरनिष्ठाची मांदियाळी भूमंडळी सर्व भूतांना भेटायला निघाली. निवृत्ती, ज्ञानदेव, नामदेव, मुक्ता आणि इतरही संत मंडळी पायी प्रवास करत होती. नव्हते फक्त विसोबा, ते आळंदीला परतले होते. इतर सारी मंडळी तीर्थयात्रेला निघालेली, भगवंताच्या प्रेमानं रंगलेली साक्षात्कारी, होय मला अनुभव आहे असा आत्मविश्वास व्यक्त करू शकणारी ही मंडळी होती. एखाद्या गावी मुक्काम पडला की त्यांचा कीर्तनाचा फड उभा राही. कीर्तनकार मंडळींची सारी व्यवस्था गाव मोठ्या प्रेमानं करी. 1-2 दिवस गावात मुक्काम, विश्रांती घेतली, भक्तिप्रेमाचा प्रचार केला आणि निघाले पुढे. असाच एका गावी मुक्काम होता. सकाळची वेळ होती. नदीच्या घाटावर ही मंडळी स्नानाला उतरली होती. नामदेव स्नान करून आला होता. त्यानं पोथी सोडली होती, टिळा गंध लावलं आणि हातात जपमाळ घेतली होती. जपाला सुरुवात करणार तेवढ्यात मुक्ता स्नान करून आली आणि म्हणाली, जप का? हो, 11 माळा जप केल्याशिवाय मी जेवण नाही घेत. हे ऐकलं मात्र मुक्ता हसली. लगेच नामदेवानं विचारलं, का हसलीस? उगीच कसं कुणी हसेल? खरं सांगू का हसू आलं? थोड्या वेळानं सांगेन, मुक्ता म्हणाली. नामदेव चूप बसला. त्यानं पोथीची पानं खालीवर करायला सुरुवात केली. काल कुठवर आलो होतो तिथून पुढचं वाचन सुरू करायचं होतं. मुक्ता आपली शेजारी येऊन बसली. तीही काजळ कुंकू करू लागली. तेवढ्यात काही गुर्जर स्त्रिया घाटावर आल्या. त्यांचं यांच्याकडे लक्षच नव्हतं. त्या आपापसात बोलत होत्या, पण नामदेवाचं लक्ष तिकडे गेलं. त्यांचं बोलणं चाललं होतं. अजी, कहो तो, तुम अपने प्रीतम का नाम कभी लेती हो? हाँ, क्यों नहीं, दुसरीनं लाजत उत्तर दिलं. सच कहो, कितनी बार लेती हो? अजी,
अपने प्रीतम का नाम लिया जाता है और क्या गिना भी जाता है। उसकी मिठासही इतनी होती है कि कितनी बार क्यों न ले वह कम ही है। क्या तुम्हें ऐसा नहीं लगता? क्या तुम गिनकर रखती हो? आणि त्या चौघी खळखळून हसल्या. थोड्या वेळानं त्या पाणी भरून निघून गेल्या. नामदेव उठला आणि त्यानं मुक्ताबाईला साष्टांग नमस्कार घातला. हे रे काय? मुक्तानं म्हटलं. नामदेवाचे डोळे भरून आले आणि म्हणाला, मुक्ता, माझ्या डोळ्यात चांगलं अंजन घातलंस. कुणी? मी? हो तूच. मला माहीत आहे. तू हसली होतीस. मग म्हणालीस, कारण नंतर सांगेन. ते कारण स्वतः नाही बोलून दाखवलं. त्या घाटावर पाणी भरणाऱ्या स्त्रियांच्या तोंडून मला चांगलं सुनावलंस. मला कळलं. त्या म्हणत होत्या आपल्या प्रियकराचं नाव कितीही घेतलं तरी थोडंच. त्याची गोडीच तशी असते. ते कोणी मोजून का ठेवतो? हो, मी मोजून ठेवत होतो. इतक्या माळा झाल्याच पाहिजे असा माझा अट्टाहास होता. आता ही माळ दिली फेकून. नामस्मरण करायचं ते मोजून कशाला ठेवायचं? तो अहंकार कशाला ठेवायचा? आणि त्यानं खरोखरच जपमाळ नदीमध्ये फेकून दिली. मारवाड म्हणजे वृक्ष प्रदेश, पाण्याचं दुर्भिक्षच. जिकडे तिकडे रखरखीतपणा. लांब कुठं एखादी विहीर असायची, तीही खूप खोल. पायऱ्या उतरून आत जायचं. तिथं करवंटीनं पाणी भरायचं. करवंटीनं एकीची घागर भरून झाली की मग दुसरीची घागर. ही संत मंडळी या प्रदेशातून चालली होती. गुजरातमधील द्वारका, प्रभास ही क्षेत्र झाली होती. त्यांनी गुजरातमधून मारवाडात प्रवेश केला. बिकानेर ओलांडलं. 10-12 कोस चालले. वाटेत कुठं पाणी मिळालं नाही. तोंडाला कोरड पडली. एक गाव लागलं, पोलांदजी. एवढंसं गाव. तिथं गावाबाहेर एक विहीर होती. मारवाडात असतं त्यापेक्षा त्या विहिरीला पुष्कळ पाणी होतं. पुष्कळ म्हणजे घागर बुडेल इतकं. पण त्यामुळे विहिरीला पायऱ्या नव्हत्या. मारवाडी शेंदून पाणी काढायच्या. पण त्या भर दुपारी तिथं कोण होतं? कोणी नाही. म्हणजे विहिरीत पाणी दिसत होतं पण काढायला पोहरा नव्हता, दोर नव्हता. संत मंडळी विहिरीशी आली. आत डोकावून पाहिलं. तेवढ्यात ज्ञानदेवाला गंमत करण्याची लहर आली. तो म्हणाला, नामदेवा, तुझी भक्ती काय उपयोगाची? हे बघ, मी आत जाऊन पाणी पिऊन येतो. योगाचा प्रभाव बघ. असं म्हणून ज्ञानदेवानं आसन घातलं आणि तो आसनासह सहज आत गेला. पाणी प्यायला आणि तशीच आसनमांडी घातलेला हळूहळू वर आला. वर आल्यावर म्हणाला, पाहिलंस, हा योगाचा प्रभाव आहे. नामदेव हसला. ठीक आहे, तुझा योग प्रभाव पाहिला. छान आहे. तू पाणी पिऊन आलास. मला हे शक्य नाही. पण माझा पांडुरंग जळीस्थळी भरलेला आहे. तो या इथं जळातही आहे. मला पाणी हवं. म्हणजे पांडुरंगाच्याच भेटीची तहान आहे. असं म्हणून नामदेवानं दोन्ही हात विहिरीच्या काठावर टेकवले. आत डोकावलं आणि म्हटलं, माझ्या पांडुरंगा, मला भेटायला ये. मी तुझ्यासाठी तळमळतो आहे. पांडुरंगा, ये. मी हाक मारतो आहे. माझा जीव तुला भेटायला कासावीस झाला आहे. जलरूपानं तुझी भेट हवी आहे. असं म्हणून नामदेवानं विहिरीच्या आत दोन्ही हात केले आणि एक तीव्र आणि आर्त हाक पांडुरंगाला मारली. त्याबरोबरच खरोखरच ते पाणी उसळू लागलं. विहिरीत अचानक चौफेर शेकडो जिवंत झरे फुटले. भर विहिरीचं पाणी वर चढू लागलं. अगदी वर आलं. नामदेव काठावर बसूनच पाणी प्यायला. हात आणि तोंड उपरण्याला पुसत म्हणाला, ज्ञानदेवा, हा भक्ती आणि योग यातला फरक आहे. योगी स्वतः तृप्त होतो, पण भक्ती स्वतःबरोबरच इतरांनाही तृप्त करते. या विहिरीत आता नेहमी भरपूर पाणी राहील. मारवाडात नसेल, पण इथे या घटनेची साक्ष राहील. ज्ञानदेव मनापासून हसला आणि म्हणाला, भक्तीचं हे सामर्थ्य आणि लोकोपकारक स्वरूप सर्वांच्या मनी ठसावं म्हणून तर हे सारं घडलं आहे. पुढे ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी पंजाबात आली. त्यांच्या कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नामदेव हिंदीतून कीर्तन करी. ते नामदेवाची हिंदी सरळ मराठी मिश्रित हिंदी तो बोले. पण त्याच्या भाषेकडे कुणाचं ध्यान जात नव्हतं. त्या विचित्र भाषा शैलीतही
समाज आकृष्ट झाला, कारण शब्दामागं अनुभव होता, तळमळ होती आणि साधेपणा होता. विशेष म्हणजे ज्ञानदेवांच्या परंपरेतील ज्ञानाधिष्ठित भक्ती होती. शीख संप्रदायाचे सहस्रावधी लोक नामदेवांकडे आकृष्ट झाले. त्यांना नानकांइतकाच नामदेवही पूजनीय वाटू लागला. नामदेवाचं कीर्तन आहे हे ऐकलं की प्रचंड गर्दी व्हायची. पंजाबातील एका गावी मंदिरासमोर कीर्तन उभं राहिलं. नामदेवांचं कीर्तन आता मंदिरात घेण्यात अर्थ नव्हता. मंदिरं पुरायचंच नाही, सभागृह लहान पडायचं, म्हणून सरळ रस्त्यावर कीर्तन उभं राहायचं. चौरस्त्यावर लोक दाटीवाटीने बसत. नामदेवाचा आवाज गोड, टाळ मृदुंगाच्या साथीत स्वरचित पद तो म्हणे. भक्तिभावानं ते पदनी त्यावरचं त्याचं निरूपण भिजलेलं असे. नामदेव स्वतः कीर्तनात रंगून जाई. त्याच्या पायात चाळ असत. गाता गाता हरिभजनात तो थै थै नाचू लागे. खरं म्हणजे कीर्तन करताना नामदेवाला लोकांचा विसर पडे. आपला पांडुरंग ऐकतो आहे अशा थाटात त्याचं बोलणं आणि नाचणं असायचं. त्यामुळे त्याचे श्रोतेही मंत्रमुग्ध होऊन जात. नामदेवानं अभंग सुरू केला. आणिले कुंभ भराईले उदक, ठाकूर कहू स्नानू करवू. बाई आलीस लखजी जलमयी होते, विठ्ठलू मैला काही करवू. जत जाऊ तत विठ्ठलू भैला, महा आनंद करे सदकेला. आणिले फूल परयुले माला, ठाकूर की हऊ पूज करवू. पहिले बासू लई है भवरू, विठ्ठलू मैला काह करवू. आणिले दूधू हृदयाले खीर, ठाकूर कहू नैवेद्य करवू. पहिले दूधू बिटारयू बछरे, विठ्ठलू मैला काह करवू. ई भय विठ्ठलू ऊ भय विठ्ठलू, विठ्ठलू बीनू संसारू नही. थान धनंतरी नामा प्रणवै, पुरी रहिवू तू सरब मही. कुंभ आणला आणि पाणी भरलं. म्हटलं भगवंताला स्नान घालूया, पण 22 लाख जीव पाण्यात होते. अशा उष्ट्या पाण्यानं देवाला स्नान घालायचं का? विठ्ठलाला यानं मलिन केलं जाईल. खरं तर जिथं जावं तिथं विठ्ठलच भरला आहे. तो खरोखरच एकटा आणि महाआनंद भोगत आहे. बघा की, फुलं आणली, माला गुंफिली, मी पूजा करीन असं मला वाटलं, परंतु त्या फुलांचा गंध तरी भ्रमरांनी आधीच घेतला आहे. आता मी कशी ती फुलं देवाला वाहावी, विठ्ठलाला वाहावी आणि विठ्ठलाला मलिन करावं. म्हटलं दूध आणावं. दूध आणलं. खीर रांधली, देवाला नैवेद्य दाखवायचा असं म्हणे योजलं, पण पहिल्यांदा वासरानं दूध पिऊन विटाळलं आहे ना. आता तो नैवेद्य कसा होणार? खरं तर इकडं विठ्ठल तिकडं विठ्ठल आहे. किंबहुना विठ्ठला वाचून जगात आहे तरी कोण? स्थान स्थान त्यानंच व्यापला आहे. सर्व जगतात तोच राहतो आहे. बस हा असाच नामदेव जप करतो. नामदेवाला शिखांनी आपलं गुरु मानलं. त्याचे अभंग जपून ठेवले. त्यांच्या पवित्र ग्रंथसाहेबात समाविष्ट केले. ज्ञानदेवानं म्हटलं, नामदेवा चला पुढं. पंजाबात रमलात तर यात्रा राहून जाईल. मांदियाळी पुढं निघाली काशीला.